अल्लाची एका ईश्वराची उपासना करतो, एक दिवस मरायचं, मेल्यानंतर केल्या सवरल्याचा दाब द्यावा लागणार आहे. आणि जगातल्या सर्व देशामध्ये सर्व युगामध्ये जन्मलेल्या महापुरुषांना परिचितांना तो मानतो. तो मुस्लिम आहे, मग तो अमर असो की अकबर असो की अँथोनी असो. हा कन्सेप्ट ज्याचा क्लिअर आहे, त्याच्या डोक्यात जातीयवादाचा किडा वळवळत नाही. लक्षात घ्या, हा कन्सेप्ट. त्याचा बीपी नॉर्मल असतो, त्याचं शुगर नॉर्मल असतो, त्याला झोप चांगली येते. लक्षात घ्या, त्याचे फायदे आहेत बरे. असा क्लिअर कट माइंड पाहिजे आणि तो वातावरण तयार करण्याची गरज आहे. मला रिसीव्ह करायला अब्दुल रहीम भाई आले होते, जनाबने पाठवलं. त्यांना विचारलं फैजपूरचं वातावरण कसं आहे वगैरे, तर त्यांनी सांगितलं खूप चांगलं वातावरण आहे, इथल्या सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. खरं आहे, आम्हाला कुठे बातमी येत नाही फार जास्त. आणि ऐतिहासिक काय आहे, काँग्रेसचं पहिलं जे आहे ग्रामीण अधिवेशन इथं झालं होतं वगैरे. तिथलं खाणं काय ते शेव पापडी काय ते फेमस आहे. हां ते फार फेमस आहे. तर आणि ती सगळी मानवतेची ती घटना तो मॅग्ना चार्टा समोर ठेवला अंतिम प्रवचनामध्ये. लोकांनी PhD केलेलं आहे त्या अंतिम प्रवचनामध्ये. सर्वात आधी सांगितलं, दिनांक 6 मार्च 632 मध्ये, इसवी सन 632 मध्ये ते भाषण दिलेलं आहे. सौदी अरब येथे मक्का शहराच्या बाहेर अरफातचं मैदान आहे. 9 हिजरी हज यात्रा जेव्हा होते 10 तारखेला, त्याच्या आधी ईद उल अझा बकरी ज्याला म्हटलं जातं, त्याच्या एक दिवस आधी हे भाषण दिलेलं आहे. तिथं जवळपास त्या काळात जेवढे काही मुसलमान होते ते सगळे उपस्थित होते. त्यांना संबोधून सांगितलं, हे लोकांनो, माझे बोलणे लक्ष देऊन ऐका. हे बघा, सुरुवातीला काय सांगितलं, लक्ष द्या. हे फार महत्त्वाचं. आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला अशा अनेक घटना घडून जातात, आपण लक्ष देत नाही, म्हणून त्या निसटतात. आपलं आयुष्य पालटू शकतं त्यामुळे. म्हणून लक्ष देणं फार आवश्यक आहे. म्हणून आपले मोबाईल वगैरे सगळे थोड्या वेळासाठी बंद करून माझ्याकडे लक्ष द्या. मला माहीत नाही की या वर्षानंतर मी